नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 2 डायमेन्शनल इलेक्ट्रोफोरेसिस हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर याच्या शब्दातच आहे 2 डायमेन्शनचा वापर करून इलेक्ट्रोफोरेसिस ही तिची टेक्निक आहे, ती रन केली जाते. याच्यामध्ये प्रोटीन असेल किंवा स्मॉल मॉलिक्यूल असतील त्याचं सेपरेशन हे होत असतं. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वप्रथम याच्यामध्ये 2 डिस्टिंक्ट प्रॉपर्टीचा वापर करून कॉम्प्लेक्स मिक्सचरमधून एखाद्या प्रोटीनचं सेपरेशन आपण करू शकतो. पहिली जी प्रॉपर्टी आहे आयसोइलेक्ट्रिक पॉईंट, दुसरी आहे मोलेक्युलर वेट. तर ही मेथड मेनली प्रोटेमिक्स, प्रोटीनचं कंपोजिशन, पोस्ट ट्रान्झिशनल मॉडिफिकेशन ॲनालिसिस करण्यासाठी ह्या मेथडचा वापर हा केला जातो. 2D इलेक्ट्रोफोरेसिस हे हाय रेझोल्युशन प्रोव्हाइड करतं, जेणेकरून प्रोटीनचं सेपरेशन हे होतं आणि त्याच्यामुळे त्याचं आयडेंटिफिकेशन असेल, क्वांटिफिकेशन असेल, एखाद्या इंडिव्हिज्युअल प्रोटीनचं कॉम्प्लेक्स सॅम्पलमधून आपण ॲक्युरेटली करू शकतो. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर आता आपण त्याचं मेन प्रिन्सिपल पाहूयात. तर 2 भागांमध्ये याचं प्रिन्सिपल डिवाईड झालेलं आहे, फर्स्ट डायमेन्शन आणि सेकंड डायमेन्शन. फर्स्ट डायमेन्शन आहे आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग, म्हणजे याच्यामध्ये pH ग्रेडियंट हे इस्टॅब्लिश केलं जातं, जे की जेल किंवा कॅपिलरी असतं. त्याच्यामध्ये प्रोटीन लोड केले जातात. लोड केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड हा अप्लाय केला जातो आणि त्या लोडमध्ये pH ग्रेडियंटमध्ये ईच ऑफ द प्रोटीन हे मायग्रेट होतात आणि ज्या वेळेस एखाद्या पॉईंटवरती येऊन थांबतात, म्हणजे ज्यावेळेस त्याचा नेट चार्ज रेशो हा 0 होतो, त्यालाच आयसोइलेक्ट्रिक पॉईंट किंवा PL व्हॅल्यू म्हटली जाते. ज्यावेळेस PL व्हॅल्यू प्रोटीन हे स्टॉप होतात, मायग्रेशन व्हायला स्टॉप होतात, म्हणजेच त्याचा चार्ज असेल तो नेट चार्ज हा 0 झालेला आहे आणि सेपरेशन ऑफ प्रोटीन हे त्याच्या बेसनुसार किंवा PL व्हॅल्यूनुसार कम्प्लिटली झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रोटीनचं डिस्ट्रीब्युशन हे त्या जेलवरती, कॅपिलरीवरती इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. हे पहिलं डायमेन्शन झालं. म्हणजे याच्यामध्ये कॅपिलरी जेलचा वापर केला जातो. त्या कॅपिलरीमध्ये जेलमध्ये वेलद्वारे, कोंबद्वारे वेल पाडल्या जातात. त्यात प्रोटीन, कॉम्प्लेक्स ऑफ प्रोटीन किंवा मिक्सचर त्यात टाकलं जातं. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला जातो. ज्यावेळेस प्रोटीनचं मायग्रेशन हे थांबतं, म्हणजे त्याच्यामध्ये नेट चार्ज हा 0 झालेला आहे आणि प्रोटीनचं सेपरेशन हे त्या जेलवरती, कॅपिलरीवरती इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. दुसरं डायमेन्शन म्हणजे HDS स्पेस, जे की सेकंड डायमेन्शनमध्ये हे सेपरेशन मोलेक्युलर वेटनुसार किंवा साईजनुसार त्याच्यामध्ये परफॉर्म केलं जातं. जे की जेल स्ट्रीप असेल त्या PL व्हॅल्यूसोबत, म्हणजे जे काही प्रोटीन सेपरेटेड झालेलं असेल PL व्हॅल्यूनुसार, ते फर्स्ट डायमेन्शनमध्ये तेच जी स्ट्रीप असेल ती HDS स्पेसच्या जेलवरती अप्लाय केली जाते. याच्यामध्ये प्रोटीनचं डिनॅचरेशन करण्यासाठी डिटर्जंट वापरले जातात, म्हणजे निगेटिव्ह चार्ज प्रोपोर्शनली हे त्याचे पूर्णपणे त्या साईजनुसार केले जातात आणि ते पॉलीॲक्रिलामाइड जेलवरती परत तो मायग्रेट व्हायला चालू होतो ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो. प्रोटीन हा सेपरेट होतो त्याच्या मोलेक्युलर वेटनुसार. स्मॉलर प्रोटीन हे फास्टर ट्रॅव्हलेट होतात त्या जेलवरती आणि लार्जर प्रोटीन हे स्लोली ट्रॅव्हल होतात. तर हे झालं त्याचं सेकंड डायमेन्शनचं प्रिन्सिपल. तर आता आपण त्याची मेन प्रोसिजर पाहूयात. तर सगळ्यात प्रथम जे काही सॅम्पल प्रिपरेशन असेल, म्हणजे ते एखाद्या सेलमधून एक्स्ट्रॅक्ट केलेलं असेल किंवा बायोलॉजिकल फ्लूइड असेल किंवा एखादा बफर असेल किंवा कॉम्प्लेक्स ऑफ मिक्सचर असेल, ते घेतलं जातं. ते एक सोल्युबलाइज बफरमध्ये टाकलं जातं. त्याच्यामध्ये डिटर्जंट किंवा रिड्युसिंग एजंट टाकले जातात, जेणेकरून कंप्लीट त्याचं प्रोटीनचं डिनॅचरेशन किंवा त्याचं ॲग्रिगेशन होण्यापासून वाचवू शकेल. त्याच्यानंतर दुसरी मेन स्टेप आहे फर्स्ट डायमेन्शन, म्हणजे आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग. याच्यामध्ये जेलमध्ये त्या स्ट्रीपमध्ये pH ग्रेडियंटमध्ये प्रोटीन हे ॲड केले जातात. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला जातो. प्रोटीन हे मायग्रेट होतात. प्रोटीन ज्यावेळेस मायग्रेट होत असतात ते एका स्टॉप झाले तर त्याला आयसोइलेक्ट्रिक पॉईंट म्हटलं जातं आणि याच्यामध्ये त्याच्या PL व्हॅल्यूनुसार जे काही प्रोटीनचं सेपरेशन हे होत असतं. तर दुसरी स्टेप आहे
सेकंड डायमेन्शनल म्हणजे याच्यामध्ये जे काही जेल असेल, स्ट्रीप असेल, आयसोइलेक्ट्रिक पॉईंटमधून जे काही PL व्हॅल्यूमधून जे काही स्ट्रीप असेल किंवा जे सेपरेशन झालेलं जेल असेल ते केअरफुली ट्रान्सफर केलं होतं एका सेकंड जेलवरती, जे की पॉलीअक्रिलामाइड जेलने SDSVSमध्ये तयार केलेलं असतं. इलेक्ट्रिक फील्ड परत अप्लाय केला होतो, प्रोटीन हे सेपरेट होतात. ह्यावेळेस मोलेक्युलर वेटनुसार जे काही प्रोटीनचं सेपरेशन होतं, स्मॉलर मॉलिक्यूल फास्ट मूव्ह होतात आणि स्लो जे काही लार्जर मॉलिक्यूल असेल ते ज्याचं स्लो मायग्रेशन हे दाखवतात. आणि प्रोटीन व्हिज्युलायझेशन ज्यावेळेस सेकंड डायमेन्शन सेपरेशन हे कंप्लीट होतं, मग ज्यावेळेस आपल्याला प्रोटीन व्हिज्युलाइज करायचं असेल तर त्याच्यामध्ये स्टेनिंग मेथडचा वापर केला जातो. ब्रिलियंट ब्ल्यू असेल, सिल्वर स्टेनिंग असेल किंवा फ्लोरोसंट डायचा वापर करून आपण ते व्हिज्युलायझेशन डिटेक्शन हे करू शकतो. प्रोटीन हे का एक डिस्टिंक्ट स्पॉटवरती त्या जेलवरती अपेअर झालेलं असतात आणि ते एक रिप्रेझेंट करतात युनिक प्रोटीनला, जेणेकरून ते क्लोजली रिलेटेड प्रोटीनसुद्धा त्याच्यामध्ये सेट असू शकतात. ते आपण वेगवेगळ्या स्टेनिंग मेथडने व्हिज्युलाइज करू शकतो. तर हे झालं पूर्णपणे त्याचं मेथड आहे, म्हणजे सेकंड डायमेन्शन आणि फर्स्ट डायमेन्शन, म्हणजे याच्यामध्ये आपण व्हिज्युलायझेशनपर्यंत आपण पाहिलं. पुढचं आहे ॲनालिसिस. तर जो काही 2D जेल असेल, मॅप असेल, तो प्रोटीन स्पॉट असेल, तो एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनचं जे काही सॅम्पल आहे ते रिझल्ट दाखवतं आणि ईच स्पॉट हा एक आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोटीन त्याच्या बेसनुसार PL व्हॅल्यूनुसार किंवा मॉलिक्युलर वेटनुसार त्याच्या वेगवेगळ्या लोकेशनवरती त्या जेलवरती तो प्रेझेंट असतो. आणि जो काही स्पॉट आहे तो नंतर जे मास स्पेक्ट्रोमेट्री किंवा वेस्टर्न ब्लॉटमध्ये फर्दर आयडेंटिफिकेशनसाठी किंवा कॅरेक्टरायझेशनसाठी पाठवलं जातं. त्याचे वेगवेगळे ॲनालिसिस करून त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर हा केला जातो. तर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. तर प्रोटीमिक्समध्ये जर आपण पाहिलं, 2D इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे जे काही प्रोटीन कंपोजिशन असेल, सेल असतील, टिश्यू असेल, त्याचं वाईडली प्रोटीमिक्समध्ये याचा वापर केला जातो, जेणेकरून रिसर्चला 1000 ऑफ प्रोटीन हे सिंगल एक्सपेरिमेंटमध्ये आपण आयडेंटिफिकेशन आणि क्वांटिफिकेशन हे करू शकतो. स्पेशली जर आपण पाहिलं प्रोटीन एक्सप्रेशन असेल, डिफरंट कंडिशनला किंवा हेल्दी किंवा नॉन हेल्दी जे काही ट्रीटेड अनट्रीटेड सेल जे काही असतील त्याचं स्पेशली कंपेअरिंग करण्यासाठी प्रोटीन एक्सप्रेशन्समध्ये आपण याचा वापर हा करू शकतो. प्रोटीन कॅरेक्टरायझेशन जर आपण पाहिलं, जर प्रोटीनची कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये जर समजा असेल म्हणजे त्याच्यावरती, कारण की आपण याच्यामध्ये PL व्हॅल्यूनुसार आणि साईजनुसार सेपरेशन करतो आहे, तर त्याच्यामुळे जे काय पोस्ट ट्रान्झिशनल मॉडिफिकेशनमध्ये त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक चेंज झालेले आहेत, फॉस्फोरिलेशनमध्ये काय चेंज झाले, तसंच ॲसिटायलायझेशनमध्ये काय चेंजेस झाले व त्याच्यामुळे त्याच्या प्रोटीनच्या PL व्हॅल्यू म्हणजे आयसोलेट्रिक व्हॅल्यूवरती काय चेंजेस झाले, या सगळ्या मॉडिफिकेशन नंतर ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिटेक्ट हे करू शकतो. त्याच्यानंतर क्लिनिकल रिसर्चमध्ये जर आपण पाहिलं, जे काही वेगवेगळे बायोमार्कर असतील त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी, म्हणजे एखादा बायोमार्कर डिसीजच्या असोशिएटेड असतो. कॅन्सर जर आपण पाहिलं, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर पाहिले, काही मेटाबॉलिक डिसीज असतात, तर त्याच्यामध्ये क्लिनिकल रिसर्चमध्ये बायोमार्कर आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा याचा वापर हा केला जातो. आणि जर आपण पाहिलं प्रोटीनचं प्रोफाईल आयडेंटिफिकेशनसाठी किंवा एखाद्या डिसीज प्रोग्रेशनमध्ये किंवा कसा त्या टेक्निकमध्ये त्या डिसीजमध्ये तो रिस्पॉन्स करतो आहे त्या ट्रीटमेंटला, ते आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा वापर हा ह्या 2D इलेक्ट्रोफोरेसिसचा आपण ह्या टेक्निकचा करू शकतो. तर वेगवेगळे जे काही मल्टिपल फॉर्म असतात प्रोटीनचे किंवा आयसोफॉर्म असतील, व्हेरियंट असतात, ते पोस्ट ट्रान्झिशनल मॉडिफिकेशनमध्ये कसे चेंज होत आहे त्याचं सेपरेशन करून आपण त्याचं आयडेंटिफिकेशन हे करू शकतो. तसंच क्वालिटी कंट्रोलमध्ये जर आपण पाहिलं, रिकॉम्बिनंट प्रोटीन असतील किंवा कन्सिस्टन्सी जे प्रोटीनची प्युरिटी असेल, इंटिग्रिटी असेल, ते सुद्धा आपण याच्यामध्ये पूर्णपणे इन डिटेल आपण स्टडी त्याचा करू शकतो. तर ॲप्लिकेशनचं जर आपण पाहिलं तर हायली रिझोल्युशन, याच्यामुळे एक्सलेंट रिझोल्युशन आपल्याला पाहायला मिळतं. 1000 ऑफ सेपरेशन ऑफ अ प्रोटीन याच्यामध्ये सिंगल आणि सिम्पल प्रोसेसने आपण त्याचं कॉम्प्लेक्स मिक्सचरपासून इंडिव्हिज्युअल प्रोटीनचं सेपरेशन करू शकतो. आणि हे एक सुटेबल प्रोटीमिक स्टडीज आहे, त्याच्यामुळे प्रोटीन प्रोफायलिंगमध्ये मदत होते. प्रोटीनचं जर एक्सप्रेशन असेल किंवा डिफरन्सेस असतील प्रोटीन एक्सप्रेशनमध्ये, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये प्रोटीनमध्ये एक्सप्रेशनमध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात, म्हणजे एक्सप्रेशनच्या आधी आणि एक्सप्रेशनच्या नंतरमध्ये त्याच्या PL व्हॅल्यूमध्ये काय चेंज झाले ते आपण याच्यामधून डिटेक्ट करू शकतो. किंवा पोस्ट ट्रान्झिशनल मॉडिफिकेशनमध्ये
काय काय चेंजेस आले ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्टिंग्विश किंवा डिटेक्टेड करू शकतो. ते झाले त्याचे ॲप्लिकेशन. तसंच जर आपण पाहिलं, प्रत्येक जी टेक्निक असेल त्याचे ॲप्लिकेशन पण असतात आणि लिमिटेशन पण असतात. जर काही लिमिटेशन काही स्पेसिफिक लिमिटेशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रोटीन सोलॅबिलिटी म्हणजे काही जे प्रोटीन असतात पर्टिक्युलरली हायड्रोफोबिक असतात आणि मेम्ब्रेन प्रोटीन असतात. तर ते काय करतात, इफिशियंटली त्या जेलवरती सोलबलाइज होत नाही. आणि काही जे काय असतील त्यांची लिमिटिंग पॉवर असते, जे की जेलमध्ये सुद्धा एंटर होत नाही आणि त्याच्यामुळे ते सेपरेशनसुद्धा होणार नाही. आणि डायनॅमिक रेंज जर आपण पाहिलं, कारण की हाय आणि लो अमाऊंटचे जे काही प्रोटीन असतील ते इफेक्टिवली डिटेक्ट याच्यामध्ये करू शकत नाही आपण. आणि ही जी टेक्निक आहे ती लेबर इंटेन्सिव्ह आहे. याच्यामध्ये एक्सपर्टीज सॅम्पल प्रिपरेशनसाठी, जीन हँडलिंगसाठी, ॲनालिसिससाठी लेबरचाच वापर हा किंवा एखाद्या एक्सपिरियन्स पर्सनचाच हाताळणं हे गरजेचं आहे. आणि खूप मोठं चॅलेंजिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो फर्स्ट डायमेन्शनमधून सेपरेशन झाल्यानंतर सेकंड डायमेन्शनमध्ये आपण जे काय वेळेस जेल हे पोर करतोय, त्यावेळेस जर ते जेल असेल ते एक्झॅक्टली पोर नाही झालं तर त्याच्यामुळे सुद्धा कॉम्प्लेक्सिसिटी निर्माण होऊ शकते. आणि याच्यामध्ये जे काही प्रोव्हाइड करतं हाय रिझोल्युशन, पण काही टर्ममध्ये, काही प्रोटीन स्पॉटमध्ये ते रिझोल्युशन पर्टिक्युलरली व्हेरी लार्ज अमाऊंटमध्ये किंवा व्हेरी स्मॉल प्रोटीन असतील त्याच्यामध्ये ही जी टर्म आहे म्हणजे हायली रिझोल्युशनची थोडी कमी पडते. हे त्याचे काही लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे काही 2D डायमेन्शनल इलेक्ट्रोफोरेसिस आहे आपण पाहिलं, म्हणजे याच्यामध्ये 2 डायमेन्शनलचा वापर केला जातो, आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग. आणि दुसरं आहे HDS बेस. म्हणजे पहिलं जे आहे PL व्हॅल्यूनुसार सेपरेशन होतं, दुसरं आहे ते मोलेक्युलर वेटने किंवा साईजने त्याचं सेपरेशन होत असतं. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं कॉम्प्लेक्स प्रोटीन मिक्सचर, त्याचं कॅरेक्टरायझेशन, सेपरेशन, आयडेंटिफिकेशन आपण करतो. काही त्याचे लिमिटेशन पण आहे, प्रोटीन सोलॅबिलिटी नाही होत, डायनॅमिक रेंज त्याची खूप कमी आहे. आणि रिझोल्युशनमध्ये जर आपण पाहिलं, पोस्ट ट्रान्झॅक्शनल मॉडिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं, काही जे प्रोटीन असेल ते डिटेक्ट होत नाही. पण मग हे कारण की हे पॉवरफुल टेक्निक आहे, म्हणजे 2 टेक्निकचा वापर करून, कॉम्बिनेशन करून आपण याच्यामध्ये सेपरेशनही करत असतो. तर वेगवेगळ्या प्रोटेमिक्समध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये याचा वापर आपण हा करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 डायमेन्शनल इलेक्ट्रोफोरेसिस हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.